जय गजानन. देवी गंगेच्या निमित्ताने भगवान शंकर आपल्याला सगळ्या 21 नावांचे अर्थ उलगडून दाखवत आहेत. हे आपण कालपासून पाहायला सुरुवात केली. आज त्याच्या पुढचा भाग आपल्या समोर. भगवान गणेशांच्या वक्रतुंड नावाचा अर्थ आरंभी भगवान शंकरांनी सांगितला. विश्वात्मकम यस्य शरीरमेकम तस्माच्च वक्रम परमात्मरूपम तुंडम तदेव हि तयोर प्रयोगे तम वक्रतुंडम प्रणमामि नित्यम. हे सगळं विश्वात्मक जी रचना आहे ते ज्यांचं शरीर आहे, हे शरीर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिसू शकतं, आपल्याला कळण्यासारखं आहे, पण त्यापेक्षा वक्र म्हणजे वाकडं वेगळं असलेलं ज्यांचं मुख आहे. वाकडं शब्दाचा केवळ एवढाच अर्थ नाही की ते दिसायला वेगळं वाकडं आहे. वाकडं याचा अर्थ वेगळं असलेलं, या जगतापेक्षा वेगळं. याचा अर्थ जग सगळं सगुण साकार आहे, तर निर्गुण निराकार ज्यांचं मुख आहे त्यांना वक्रतुंड असं म्हणतात. असा शंकरांनी पुढचा अर्थ आपल्या समोर सांगितला. माता पितोयम जगताम परेशाम तथापि माता जनकादिकम न श्रेष्ठम वदंती निगमा परेशम तम ज्येष्ठराजम प्रणमामि नित्यम. जो सगळ्यांचा माता पिता आहे पण ज्याचे कोणीही माता पिता नाहीत असं जे परब्रह्मतत्व, त्यांना ज्येष्ठराज असं म्हणतात. सगळे ईश्वर महेश्वर ज्येष्ठ आहेत, तुमच्या माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणून त्यांना ज्येष्ठ म्हणतात. त्या सगळ्या ज्येष्ठांचा जो प्रमुख, त्या माझ्या मोरयाला ज्येष्ठराज असं म्हणतात. भगवान शंकर ते वर्णन आपल्या समोर सांगतायत. पुढचं नाव सांगताना ते सांगतात. नाना चतुस्थम विविधात्मकेन संयोग रूपेण निजस्वरूपम. 4 प्रकारचे जे ब्रह्मवर्णन केले त्या 4ही ब्रह्मांचं जेव्हा एकत्रीकरण होतं, पूर्णस्य सा पूर्ण समाधी रूपा स्वानंदनाथम प्रणमामि चांतम. अशा त्या स्वानंदात राहणाऱ्या मोरयाला स्वानंदनाथ असं म्हणतात. असा पुढचा अर्थ भगवान शंकरांनी सांगितला. मनोरथान पुरतीह गंगे चराचराणाम जगताम परेशः अतो गणेशम प्रवदंती च आशा प्रपूरकम तम प्रणमामि नित्यम. हे गंगे, या जगतातल्या सगळ्या जीवजंतूंच्या सगळ्या सुयोग्य आशा ज्या असतात त्या आशा भगवान गणेश पूर्ण करतात, म्हणून त्यांना आशा पूरक असं म्हणतात. असं आणखीन एक सुंदर नाव भगवान गणेशांचं त्यांनी आपल्या समोर उलगडून दाखवलं. मायामयम सर्वमिदं विभाती मिथ्या स्वरूपम च भ्रमदायकम च तस्मात् परम ब्रह्म वदन्ति सत्यम एनम परेशम विकटम नमामि. हे सगळं जे आहे जगत हे मायामय असतं, मिथ्या स्वरूप असतं, भ्रम देणारं असतं. या भ्रमरूप असणाऱ्या जगताच्या पलीकडे जे असतात त्यांना विकट असं म्हणतात. ही माया जिथे गळून पडते त्यांना विकट असं म्हणतात. असा विकट शब्दाचा अर्थ भगवान शंकरांनी आपल्या समोर सांगितला. चित्तस्य प्रोक्ता मुनिभि पृथुव्यो नानात्मिका योगिभिरेव गंगे तासाम सदा धारकैव वंदे चाहम ही धरणी धर्मादिभूतम. ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या मानवी मनामध्ये असणाऱ्या वासना इच्छा ते धारण जे करतं त्याला चित्त असं म्हणतात. ज्याच्यावर त्या सगळ्या इच्छा राहतात त्या चित्ताला वर्णन केलं. आणि त्या चित्तरूप धरणीला जो धारण करतो त्या मोरयाला धरणीधर असं म्हणतात. याचा अर्थ ज्यांच्या अधिष्ठानावर ह्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, सगळे आपली इंद्रिय कार्य करतात, त्यांना धरणीधर असं म्हणतात. विश्वात्मका ब्रह्ममयी ही बुद्धी तस्या विमोहा प्रदिका ही सिद्धी ताभ्याम सदा खेलते योगनाथ सिद्धिबुद्धीश मथो नमामि. विश्वात्मक असणारी ब्रह्ममयी अशी बुद्धी आणि मोह धारण करणारी सिद्धी, या दोघींनाही सोबत घेऊन जे मोरया खेळत असतात त्यांना सिद्धिबुद्धीपती असं म्हणतात, सिद्धिबुद्धीनाथ असं म्हणतात. भगवान शंकर सांगतात, मी त्यांना नमस्कार करत असतो. असत्य सत्या सम्य तुरीय नैज निवृत्ति ब्रह्मानि विरंच खेलकः सदा स्वयं योगमयेन भांति नतोहम्यथम अतथ ब्रह्मणस्पती. नाना प्रकारच्या ब्रह्मांचं वर्णन केलं. जसं आपल्याला माहिती आहे की शास्त्रामध्ये अन्नाला सुद्धा ब्रह्म म्हणतात, प्राणालाही ब्रह्म म्हणतात, मनाला बुद्धीलाही ब्रह्म म्हणतात. अशा पद्धतीने ब्रह्मदेव विष्णू शंकर देवी सूर्य या सगळ्यांनाही ब्रह्म म्हणतात. पण लक्षात घ्या मजेदार गोष्ट, या सगळ्यांना फक्त ब्रह्म म्हणतात. मोरया या सगळ्यांचा प्रमुख आहे आणि म्हणून मोरया करता श्रुतींनी फार सुंदर शब्द वापरला, ब्रह्मणस्पती. याचा अर्थ सगळ्या ब्रह्मांचा तो पती आहे. हे सगळे ब्रह्म आहेत. या सगळ्या ब्रह्मांचा अधिनायक जो मोरया त्याला ब्रह्मणस्पती असं म्हणतात. असा सुंदर अर्थ भगवान शंकरांनी आपल्या समोर सांगितला. पुढचं नाव घेऊन आपल्या समोर सांगतायत. अमंगलम विश्वमिदम सहात्मभिः संयोग
अयोग युतम परम प्रणेश्वरम ततः परम मंगल्य रूपधारकम नमामि मांगल्यपदी सुशांतिदम. जे सगळं अमंगल विश्व असतं आणि त्यामध्ये योग पावणारं बाकीचे जे नाना प्रकारच्या गोष्टी असतात, या सगळ्या अमंगलाला दूर करून जे मंगल स्वरूप असतात त्या मंगलमूर्तीला वंदन करावं. त्यांना मंगलपती मंगलमूर्ती असं म्हणतात. कायम लक्षात ठेवलं पाहिजे, सगळ्या भक्तांनी उपासना करताना ते मंगलमूर्ती आहेत, ते कधीही अमंगल करत नसतात. म्हणून असा वाईट तसा चांगला इत्यादी कुठल्याही गोष्टी मोरयाच्या बाबतीत येण्याचे कारण नाही आपल्या डोक्यात. की वाईट म्हटलं की पहिल्या डोक्यात येतं की उजव्या सोंडेचा गणपती फार कडक असतो, डाव्या सोंडेचा नरम असतो. हे वाक्य इतकं निरर्थक आहे की मी हा हात वर केला तर मी फार भयानक असतो आणि हा हात वर केला तर मी फार दयाळू असतो. काही नसतं. शास्त्राने कुठेही त्याचं वर्णन केलेलं नाही. मोरया मंगल मूर्ती आहे, त्याच्या मांगल्याचाच विचार आपल्या डोक्यात असला पाहिजे. भगवान शंकर त्या मांगल्याचा विचार आपल्या समोर सांगतायत. भगवान शंकर पुढं आपल्या समोर सांगतायत, सर्वत्र मान्यम सकलावभासम सुज्ञे शुभाशुभादि पूजितम पूज्यम न तस्मा निगमादि सम्मतम तम सर्व पूज्यम प्रणतोस्मि नित्यम. सगळ्या देवतांनी ज्यांची उपासना केली आहे पण जे कधीही कोणाची उपासना करत नाहीत त्यांना सर्व पूज्य असं म्हणतात. मोरयाचं हे वैभव आहे, आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्या देवतांनी गणेश उपासना केलेली आहे. आपल्याला क्षेत्र पाहायला मिळतील. शंकरांनी मांडलेलं रांजणगाव क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं. भगवान विष्णूंनी निर्माण केलेलं सिद्धटेक क्षेत्र पाहायला मिळतं. भगवान ब्रह्मदेवांनी मांडलेले गणेश थेऊरला आहेत. आदिशक्तींनी मांडलेले गणेश लेण्याद्रीच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्या देवतांनी मांडलेले गणेश क्षेत्रांची सूची देता येते. पण लक्षात ठेवा, संपूर्ण ब्रह्मांडात एकही असं क्षेत्र नाही की जिथे भगवान गणेश अडचणीत आले होते आणि त्यांनी कोणत्या देवतेची उपासना केली. ते कधीही कोणाची उपासना करत नाहीत. म्हणून ते सर्व पूज्य असतात, सर्वाधी पूज्य असतात. सगळ्यात पहिल्यांदा त्यांचंच पूजन केलं जातं. असे वेगवेगळे वर्णन आपल्या समोर काढतायत भगवान. आणि भगवान शंकर सांगतायत, भुक्तिंच मुक्तिंच ददाति तुष्टो यो विघ्नः भक्तिप्रियो निजेभ्यः भक्त्या विहीनाय ददाति विघ्नाम तम विघ्नराजम प्रणमामि नित्यम. भुक्ती आणि मुक्ती देणारे, सगळ्या विघ्नातून दूर करणारे विघ्नराज, त्यांना मी वंदन करतो. असं हे गंगे, हे 21 नावांचं स्तोत्र मी तुला सांगितलं. हे 21 नावं आणि त्यांचे अर्थ डोक्यात ठेव, म्हणजे गणेशांप्रती आपलं हृदय सतत समर्पित राहील. आपलंही तसंच असावं अशी मोरयाच्या चरणी प्रार्थना करून आजच्या दिवशी थांबूया. जय गजानन.